नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा आपला भाग आणि हा भाग थोडासा वेगळा आहे. आजची पहाट ही महाराष्ट्रावर एक वेगळ्या पद्धतीचा आघात करणारी आहे. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे मानसोपचार तज्ञ मार्गदर्शक तरुणांना दिशा देणारे सन्माननीय डॉक्टर आनंद नाडकर्णी आज पहाटे आपल्याला सोडून गेले. आणि त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे तो विषय थोडासा बाजूला ठेवून सन्माननीय डॉक्टर आनंद नाडकर्णी हे काय गारुड होतं, त्यांनी महाराष्ट्राच्या एकूणच तरुणांसाठी काय लिहिलेलं आहे, कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे, काय काम ते करत होते, या सर्व बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करूया. माझा त्यांचा संपर्क जो आहे तो आपल्या लेखिका दीपा देशमुख यांच्या माध्यमातून आला. महाराष्ट्रातल्या सामाजिक व्यासपीठावर एक अत्यंत विश्वासार्ह असं नाव म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर. मुक्तांगण सारखी संस्था ही अनिल अवचटांच्या नंतर त्या संस्थेचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी ते काम करायचे. मानसशास्त्रावर त्यांची असणारी कमांड आणि त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांशी, तरुणांशी विशेषतः बोलण्यासाठी त्यांचा असणारा उत्साह वैयक्तिक आयुष्यामध्ये फार मोठ्या अडचणी असताना देखील त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आणि हसतमुखानं हे महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी ऑफ हेल्थ, जिथे या ठिकाणी उपचार नाही तर समजून घेणं आणि माणूस म्हणून पुन्हा उभा करण्याचं काम ते करतात. वेद सारखा त्यांचा जो उपक्रम आहे तो उपक्रम अनेक तरुणांनी कदाचित अनुभवलेला असेल. मनबोध, अंतर्मत किंवा या ठिकाणी विचारवेद, मनाचा पॉडकास्ट ही त्यांची अलीकडची काही पुस्तकं आहेत. ते एक अत्यंत मूर्तिमंत असं उदाहरण मित्रांनो तुमच्यासाठी होतं आनंद नाडकर्णी, कारण की शेवटच्या क्षणामध्ये देखील त्यांना पॅनक्रियाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. माझ्या स्टेटसला तुम्ही बघाल तर ती त्या वेळेला लिहिलेली दीपा देशमुख मॅडमांनी लिहिलेली ती कविता आहे त्यांच्याविषयी लिहिलेली. म्हणजे जसं आनंद नावाचा एक चित्रपट, ज्या चित्रपटामध्ये जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए अशा पद्धतीने जगणारं हे एक व्यक्तिमत्व आज आपल्याला सोडून गेलं. यांच्याविषयी बोलण्यासारखं बरंच आहे, पण आज थोडस मला व्यवस्थित व्यक्त होता येत नाही आहे. त्यामुळे आज आपण फार सेशन न घेता या सेशनचं रेकॉर्डिंग परत आपण हे करूया. पण मित्रांनो, आनंद नाडकर्णी हा विषय जो आहे, हा विषय या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये अशी मोजकीच माणसं राहिलेली आहेत की जिथं मोजकीच माणसं राहिलेली आहेत की जिथं विश्वासार्हता होती. एक सामाजिक बांधिलकीतून अत्यंत तळमळीनं काम करणारं असं व्यक्तिमत्व होतं. आपल्याला आठवत असेल काही प्राचार्य प्राध्यापक मंडळींना की ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं की स्पर्धा परीक्षेविषयी जी मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत आणि त्या डिप्रेशन साठी त्यांना काहीतरी आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, तर त्यांनी सांगितलं होतं की माझी हेल्पलाईन सर्वांसाठी या ठिकाणी खुली असेल. तू फक्त मुलांना सांगशील की या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करा, आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी बोलून. त्यामुळे ही माणसं, अशी माणसं फक्त जन्माला येतात आणि निघून जातात असं होत नाही, तर अशी माणसं इतिहास निर्माण करतात. एक अत्यंत मोठा विचारवंत, लेखक, शिक्षक, समाजसुधारक, अत्यंत संवेदनशील असणारा माणूस आपण आज कमावलेला आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राबद्दल मी बोललो त्याच्यामध्ये, पण त्यापेक्षाही तुम्ही जर वेद हा जो काही त्यांचा करिअरसाठीचा कार्यक्रम तरुणांसाठीचा बघितला तर तिथेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की ही व्यक्ती कशी भरभरून जगलेली आहे. मी बऱ्याच वेळा म्हणतो मित्रांनो की जगण्याचं कारण आपल्याला समजलं पाहिजे आणि आपल्याला थोडस आपलं जाणं हे इतरांना कुठेतरी हुरूर लागणार असलं पाहिजे. त्यासाठी आपण थोडस त्यांच्या काही गोष्टी होत्या जगण्याच्या, त्यातलं पहिलं सूत्र त्यांचं होतं की भावना दाबू नका.
ते सातत्यानं म्हणायचे की रडणं, आपण म्हणतो पुरुष कधी रडत नाही, तर ते म्हणायचे की रडणं हे दुर्बल्याचं लक्षण नाही, ते मनाचं शुद्धीकरण आहे. तुम्ही रडणं आलं तर तुम्ही रडून घ्या. अपयश थांबवणं म्हणजे अपयश म्हणजे थांबणं नाही, तर अपयश म्हणजे थोड्या वेळासाठी ब्रेक घेणार, पुन्हा नव्यानं सुरुवात करणार. त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक पडल्यानंतर उभारण्याची एक नवीन संधी उपलब्ध असते, असे विचार मांडणारे ते. सगळ्यात महत्वाचं की तुमच्यामध्ये ती हिंमत असायला पाहिजे असं त्यांचं मत होतं, की मला मदत पाहिजेल आहे, मला मदत मागायची आहे. अशी हिंमत तुमच्यामध्ये असायला पाहिजे. सगळ्यात मोठी ताकद होती. तुमची कमजोरी लपवणं म्हणजे तुम्ही या ठिकाणी कमजोर आहात असं नाही. तर तुम्ही ती मान्य करणं याच्यामध्ये खरं धैर्य असतं लक्षात. त्यांचं सूत्र महत्वाचं चौथं होतं की त्यांनी विचारांना दिशा दिली. त्या आयुष्यात आपोआप स्थैर्य निर्माण होतं. हा विचार त्यांनी मांडला. मन हे शेतातल्या म्हणजे मातीच्या सारखं असतं, त्याची मशागत करून जे पेरू तेच उगवणार आहे. या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला आणि माणसाला बदलण्या अगोदर त्याला समजून घेणं आणि त्याला समजून घेतल्यानंतर मग त्याचा ऐकून घ्यायचं आणि मग उपदेश करायचा, ही त्यांची कार्यपद्धती होती लक्षात. आपल्याला सोशल मीडियावर आपण एकमेकांशी कम्पेअर करत असतो. स्पर्धा आपली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. पण हे येऊन देखील मनशांती जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये ती हरवलेली आहे. आणि ती जर करता या ठिकाणी एस्टॅब्लिश करायची असेल, पुन्हा या ठिकाणी त्या मनशांतीला आपल्याला या ठिकाणी जपायचं असेल, तर आनंद नाडकर्णी सारखा या ठिकाणी व्यक्तिमत्वाचं दिशादर्शक असणं ते अत्यंत महत्वाचं होतं. नैसर्गिक प्रक्रियेचा भाग म्हणून जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही सोडून जाणारच असते. पण ती जात असताना काय घडवून जाते हे फार महत्वाचं. आणि आज मित्रांनो सगळ्यात जास्त लॉस कोणाचा झाला असेल तर तो तुमच्या पिढीचा झाला. तुमच्या पिढीचा लॉस यासाठी म्हणतोय लक्षात घ्या, की आपल्याला सातत्यानं मोबाईल वापरून जी काही या ठिकाणी डिप्रेशन, एन्झायटी यासारख्या पद्धतीच्या अनेक आजारांना सामोरे जावं लागतं. पण ते आजार आपल्याला झालेत, आपण विक्टीम आहोत, आपण मान्य करायला तयार नाही. आपल्याला त्याची माहिती पण नाही लक्षात. आणि अशा कालावधीमध्ये ज्या वेळेला EQ सारखा कोर्स आपण चालू करतोय, इमोशनल इंटेलिजन्स सारखा करतोय, त्यावेळेला या माणसाचं महत्व आपल्या 100% अधोरेखित होतं. दोन्ही वेळेला आपल्या करिअर संसदेच्या अधिवेशनामध्ये काही कारणानं ते येऊ शकले नाही. त्यांची यायची इच्छा होती. बोलणं झालं होतं. ते पण काही कारणाने येऊ शकले नाही. चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून मी त्यांची घेतलेली एक मुलाखत देखील आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच बघायला मिळेल. तर आज आपण थोडंसं इथंच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. आज डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना मला फक्त इतकं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या मनाचा आनंद आज हरवलेला आणि तो जपण्यासाठी त्यांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर आपण फक्त एक करूया की आज त्यांना सर्च करूया, त्यांच्या विचारांना या ठिकाणी जगूया आणि त्यांच्यासाठीच एक विचार त्यांनी काय मांडला, कशा पद्धतीने जगण्याची दिशा दिली याबद्दल आपण आपल्या स्टेटसला सोशल मीडियावर या ठिकाणी मांडावी विनंती. कळवण कसं काय बोलायचं आपल्याला? हो सर, एकच मिनिट. आता सरांनी जे आपल्याला सांगितलं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कदाचित ते आपल्या करिअर संसदेच्या अधिवेशनामध्ये जर येऊ शकले असते तर तुम्हाला अगदी जवळून बघता आलं असतं. त्यामुळे कदाचित काहींना माहिती नसेल. मला एक फक्त इथे ऍड करतोय, सरांनी जे सांगितलं की सर्वात मोठं नुकसान जे या जनरेशनचं झालेलं आहे, आपण करिअर कट्टाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या तुमच्या जनरेशन करता, या पिढीकरिता म्हणजे हायर एज्युकेशन मध्ये यांच्या सोबत आपण ते काम करतोय. सन्माननीय आनंद नाडकर्णी सरांनी तुमच्यापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचता येईल याच्याकरता दुसरा जो तुम्हाला माहिती असेल, MSFDA माध्यमातून आपल्याला प्राध्यापक त्या पद्धतीने म्हणजे या जनरेशनला, या विद्यार्थ्यांना काय पाहिजे आहे, म्हणजेच तुमची अटेंडन्स वाढवण्यापासून ते तुम्हाला कॉलेजमध्ये काय मिळायला पाहिजे, ते कशा पद्धतीने तुम्ही घेताय तुमची जनरेशन, ह्या सगळ्या गोष्टी मानसिकतेच्या पद्धती माध्यमातून प्राध्यापकांसोबतच तुमच्यापैकी काही विद्यार्थी प्रतिनिधी असे MSFDA माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी FDP घेऊन, म्हणजे पाचगणीला जे सेंटर चालतं त्या ठिकाणी त्या माध्यमातून ट्रेन करून विद्यालयामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचता यावं, अशा पद्धतीचा प्रयत्न आतापर्यंत त्यांनी केलेला आहे. निश्चितच हा खूप मोठा लॉस आहे. मी आपल्या संपूर्ण करिअर संसदेतर्फे, महाराष्ट्र राज्य माझ्या महाविद्यालयातर्फे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितपणे
आपण आतापर्यंत त्यांच्याकडून जे काही शिकलो आहोत ते पुढे कसं आपल्याला नेता येईल याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आणि विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आता जे पुढची 20 मिनिटं 15 मिनिटं आपल्याकडे आहेत, जे रेग्युलर आपण सेशन घेतो, तो तेवढ्या वेळेत सरांना सर्च करा आणि त्यांचे व्यक्तिमत्व समजून घ्या आणि त्यांच्याविषयी जे काही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहिता येईल ते थोडंसं व्यक्त करावं. ही एक विनंती आपल्या सगळ्यांनी. आज आनंद नाडकर्णी सरांना पुन्हा एकदा या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. आजचं हे सेशन आपण इथंच थांबवतो.